हिंगोलीमधील धरणांच्या जलसाठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। हिंगोलीतील अनेक तलावांनी तळ गाठलाय। हिंगोलीतील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई पाहायला मिळते। पावसाळा लांबला तर ही पाणी टंचाई आणखी तीव्र होईल असाही अंदाज वर्तवला जातोय। तर हिंगोलीतील धरण साठ्यांमध्ये सातत्याने घट होते। बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे। अनेक तलावांनी तळ गाठलेला आहे आणि त्यामुळे हिंगोलीतल्या अनेक गावांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत। इथला आढावा घेते आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस आता तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे आणि या वाढत्या तापमानाचा आता जलसाठ्यांना फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। मी बघू शकता हिंगोलीच्या येलदरी धरण परिसरामध्ये आहे। हे धरण परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हे येलदरी धरण आहे आणि या धरणामध्ये मागील 1 महिन्यापूर्वी 64% पाणी साठा होता, मात्र आता या धरणामध्ये केवळ 55% पाणी साठा आहे। जवळपास 9% एका महिन्याभरामध्ये संपूर्ण पाण्यामध्ये घट झालेली आहे आणि या धरणावरती अवलंबून असलेलं ते सिद्धेश्वर धरण आहे। या धरणामध्ये सध्या 0% पाणी साठा आहे। यामुळे धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिद्धेश्वर धरणावरती हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि हिंगोली शहराचा पाणी पुरवठा होत असतो, मात्र या धरणातील आता 0% पाणी साठा असल्यामुळे या वसमत असो हिंगोली असो या शहरांना आता पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे। तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यात एकूण जे लघुसिंचन तलाव आहेत, जवळपास 30 लघुसिंचन तलाव आहेत, त्यापैकी अनेक तलावांनी तळ गाठलेला आहे आणि यामध्ये जवळपास 15 तलाव आहेत जे जोत्याखाली गेलेले आहेत आणि 5 तलाव हे कोरडे ठाक पडलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 0 ते 25% पाणी साठा असलेले तलाव 10 तलाव आहेत आणि यामुळे आता शेवटचा मे महिना आहे आणि या मे महिन्यामध्ये अनेक गावांना सध्या पाणी टंचाईच्या झळा सोसायला लागत आहेत आणि याच वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत तलावांच्या पाणी पातळीत घट झालेली आहे। आता लवकरात जर पाऊस नाही पडला तर जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा फटका बसणार आहे। अनेक गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत आणि आता तापमानवाढीचा फटका जिल्ह्यातील अनेक लघु सिंचन तलावासह धरणांना बसल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।